जाता येतं म्हटलं, गाडी अडीपर्यंत जाता येतं म्हटलं, गाडी अडी पोलीस नव्हते डायरेक्ट जाता येतं म्हटलं, गाडी अडी लावणार. आम्ही त्यांना सांगू ना की आम्हाला काही दगडफेक करायची नाही, आम्हाला दंगा करायचं नाही, आम्हाला काही चुकीचं काम करायचं नाही. आमचं म्हणणं जे आहे लोक आहे ना त्यांना सर्व आम्ही घेतो आणि अरे आमचं शेतकरी सरकार आमच्या विरोधी आहे. 2 लाख रुपये अनुदान ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफी हम तुम्हारे साथ हैं. आम्हाला मुंबईतल्या पोलिसांनी मंत्रालयाच्या चौकामध्ये अटक केलेली आहे. सरकार दडपशाही करत आहे. आम्ही मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि शासकीय वाहनं जप्त करून त्याच्यातून आलेला पैसा कर्जमाफीसाठी वापरा हे सांगायला लिलाव आंदोलन करणार होतो. लिलाव आंदोलनाला जात असताना मंत्रालयाच्या गेटच्या जवळच आम्हाला पोलिसांनी अटक केली. सरकार दडपशाही करत आहे. आमची मागणी काय आहे? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. ITR भरणारे शेतकरी, कर्ज पुनर्गठित शेतकरी, कर्ज रूपांतरित शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश करा. 2019च्या पूर्वीचे सगळे शेतकरी कर्जमाफीमध्ये घ्या. दुसऱ्या बाजूला सिव्हिल आमचं खराब होऊ देऊ नका. अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईत आलेलो आहे. आज सकाळपासून आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो. हे आंदोलन प्रतिकात्मक होतं, तरी सुद्धा सरकार आम्हाला घाबरलंय. शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे सरकार घाबरलेलं आहे. सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून, आमच्यावर गुन्हे दाखल करून किंवा आम्हाला फासावर जरी तुम्ही लटकवलं तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. तुम्ही आम्हाला फासावर लटकवा, जेलमध्ये टाका, कुठेही टाका, आम्ही डगमगणार नाही, घाबरणार नाही.